असतात ते, तर पूर्वीपासून किती वर्कशीट असतात ते 3. पण जर तुम्ही पाहिलं आता जर तुम्ही जर प्रॅक्टिस जर करत जर असणार तर माझ्याकडे म्हणजे आपल्या क्लासमध्ये 2019 आहे, म्हणजे 2000 किती आहे 19 आहे, तर त्यामध्ये एकच शीट असते. पण 2010 मध्ये मात्र डिफॉल्ट ज्या होत्या त्या 3 शीट्स त्याच्यामध्ये कंपल्सरी असतात ते. तर मग तसं तुम्ही प्रश्न समजून घ्या, तिथे जर तुम्हाला मेन्शन जर केलं असेल की 2010, तर मग तेव्हा त्याच्यामध्ये 3 शीट्स होत्या. पण जर आता 2019 जर असं जर मेन्शन जर केलं तर त्यामध्ये एकच शीट असते, हे मात्र लक्षात असू द्या. ओके. पुढचा प्रश्न आहे झेड टू ए हा क्रम करण्यासाठी डॅश डॅश या सॉर्टिंगचा वापर केला जातो. झेड टू ए म्हणजेच काय की मोठ्या संख्येपासून आपण करतो की नाही असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर. असेंडिंग म्हणजे छोट्या संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मोठ्या संख्येपासून छोट्या संख्येपर्यंत, म्हणजेच स्मॉलेस्ट टू ग्रेटेस्ट आणि ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट. म्हणजेच आता काय, जर ए पासून तर झेड पर्यंत जर केलं तर मग ते असेंडिंग ऑर्डर असेल, आणि जर झेड पासून जर ए पर्यंत जर केलं तर ती काय असणार आहे तुमची डिसेंडिंग ऑर्डर. ओके, हे लक्षात असू द्या. एम एस एक्सेलच्या मॅच फंक्शनमध्ये डॅश डॅश हा वैध न्यूमरिक फॉर्म नाही, म्हणजे तो न्यूमरिक फॉर्म नाही आहे असं सांगितलेलं आहे की तो बाहेरचा आहे. ओके, मग कुठला आहे त्याचं पहिलंच ऑप्शन आहे मॅच टाईप 10. न्यूमरिक जो आहे तो 0 असतो, 1 असतो, त्यानंतर -1 सुद्धा असतो. हे फॉर्म्युलाज आहे जे एक्सेलमध्ये वापरले जातात. आता तुम्हाला फॉर्म्युलाजबद्दल कितपत नॉलेज आहे मला माहिती नाहीये, पण याचं उत्तर मात्र तुम्ही लक्षात असू द्या की मॅच टाईपमध्ये जर ब्रॅकेटमध्ये जर 10 जर असेल तर ते त्याचं फॉर्म नाही आहे. ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे नॉट हे NOT नॉट हे डॅश डॅश प्रकारचे फंक्शन आहे, तर ते कोणत्या प्रकारचे फंक्शन आहे, लॉजिकल फंक्शन आहे ते. ओके, पुढचा प्रश्न सब टोटल वापरण्याआधी टेबलच्या ज्या कॉलमवर आधारित सब टोटल हवी आहे त्या कॉलमनुसार सॉर्ट करणे आवश्यक आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे. ओके, बरोबर आहे हे. एम एस एक्सेल 2010 मध्ये कोणत्या प्रकारचा चार्ट नाही. ओके, तर कोणत्या प्रकारचा चार्ट नाही, लिंक हा जो आहे तो चार्ट नाही. बाकी रॅडर, लाईन आणि बार वगैरे हे सगळे डायग्राम्स असतात ते, पण लिंक मात्र नसतो. ओके, एम एस एक्सेल 2010 मध्ये बबल चार्ट हा एक चार्टचा प्रकार आहे, तर याचं उत्तर आहे बरोबर, अशा प्रकारचा चार्ट आहे. पुढचा प्रश्न आहे एम एस एक्सेलमध्ये डॅश डॅश प्रकारची फाईल तयार होते, तर कोणती फाईल तयार होते, वर्कशीट. ओके, एम एस एक्सेल 2010 मध्ये कोणते उत्तर आपण इज इक्वल टू म्हणजे बरोबर राऊंड आणि आपण ओपन ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आहे 89.51,1 हा फॉर्म्युला जर टाकल्यास काय मिळेल तुम्हाला, हा राऊंडचा फॉर्म्युला आहे, म्हणजे जो काही नंबर आहे तो एका नंबरने तुम्हाला राऊंड फिगरमध्ये तो कन्वर्ट करून देईल. तर मग याचं उत्तर आहे बी आन्सर आहे, म्हणजे काय 89.5. ओके, म्हणजे 89.5. 2010 मध्ये कोणता फाईल मेनू मधील पर्याय एक्सेल विंडो बंद, तर एक्सेल विंडो बंद करण्यासाठी एंड हे त्याचं उत्तर नाहीये, त्याचं उत्तर आहे एक्झिट. कारण जेव्हा तुम्ही फाईल मेनूमध्ये जाणार तेव्हा तिथे लास्टमध्ये तुम्हाला एक्झिट असा ऑप्शन दिसतो. किंवा एक काम करते मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या दूर होतील फाईल मेनूमध्ये. ओके, मी एक्सेल ओपन केलेला आहे आणि आपल्याला जसा प्रश्न आहे फाईलमध्ये, आणि इथे बघा ऑप्शन असतो क्लोज. क्लोज म्हणजेच काय, एक्झिट. तर आपण तिथे आता काय आहे, तिथे ऑप्शन, इथे कुठेही तुम्हाला एंड हा ऑप्शन दिसत नाहीये. इथे दिसतोय का तुम्हाला फाईल मेनूमध्ये कुठेही एंड हा ऑप्शन दिसत नाहीये, तर इथे ऑप्शन काय आहे, क्लोज. तर मग आपण तिथे ऑप्शन बघूया, जर तिथे जर क्लोज जर ऑप्शन जर असं जर ऑप्शन जर असेल तर मग त्याचं उत्तर क्लोज असणार आहे. ओके, तर मी पुन्हा एकदा आपल्या पॉवर पॉईंटच्या प्रेझेंटेशनमध्ये आलेली आहे मी, आणि इथे बघा हे ऑप्शन जे आहे तर एक्झिटही याचं उत्तर नाहीये, तर कोणतं उत्तर आहे याचं, क्लोज. ओके, एंड हे त्याचं उत्तर नाहीये, कारण एम एस एक्सेल 2010 मध्ये कोणता फाईल मेनू मधील पर्याय एक्सेल विंडो बंद करण्यासाठी वापरतात ते, तर क्लोज हा जो आहे तो त्याचा उत्तर आहे. ओके, इथे चुकलेला आहे. पुढचा आहे प्रश्न एम एस एक्सेल 2010 मध्ये इन्सर्ट, डिलीट, फॉर्मॅट पर्याय कुठे आढळतो, तर तो कुठे आढळतो, सेल ग्रुपमध्ये. ओके, अँड, ऑर, नॉट हे एम एस एक्सेल मधील डॅश डॅश आहेत, कोणते फंक्शन्स आहेत, तर ते लॉजिकल फंक्शन्स आहेत. ओके, पुढचा प्रश्न ऑर फंक्शनला दिलेल्या कंडिशनपैकी एक जरी ट्रू असेल तर ऑर फंक्शन
बरोबर दाखवते. तर याचं उत्तर बरोबर आहे. ऑर फंक्शनमध्ये 2 कंडिशन किंवा 3 कंडिशन जर दिल्या असेल तर त्यांच्यापैकी एक जरी बरोबर जरी असेल तरी सुद्धा तो फॉर्म्युला जो आहे तो करेक्ट असतो. पुढचा प्रश्न आहे, वर्कशीटला बॉर्डर असते, चूक. याचं उत्तर काय आहे? चूक. वर्कशीटला बॉर्डर नसते. MS एक्सेल 2010 मध्ये फंक्शन कोणते फंक्शन बरोबर नाही, म्हणजे याच्यापैकी टुडे फंक्शन असतो, नाऊ असतो, काउंट इफ सुद्धा फंक्शन असतो, टोटल हा फंक्शन नसतो. टोटलसाठी आपण सम हे असं वापरतो. ओके. MS एक्सेल 2010 मधील इन्सर्ट मेनू कोणता पर्याय नसतो? इन्सर्ट मेनू मध्ये कोणता पर्याय नसतो? तर फॉर्म्युला हा इन्सर्ट मेनू मध्ये पर्याय नसतो. पुढचा प्रश्न आहे, या फिल्टरच्या साह्याने फिल्टर केलेल्या रेकॉर्ड्सचे आउटपुट ओरिजिनल टेबलपेक्षा वेगळ्या ठिकाणी घेता येते. तर त्याचं उत्तर आहे ॲडव्हान्स फिल्टर. या फिल्टरच्या साह्याने आपण ओरिजिनल टेबलपासून ते वेगळ्या ठिकाणी घेता येते. कोणते फंक्शन MS एक्सेल 2010 मध्ये नाही? कोणते फंक्शन नाहीये? AVG आणि ब्रॅकेट म्हणजे पहिलंच उत्तर जे आहे, कारण ॲव्हरेजसाठी पूर्ण वापरलं जातं. ॲव्हरेजची जी पूर्ण स्पेलिंग आहे ती पूर्ण वापरली जाते. जर एकापेक्षा जास्त इफ फंक्शन एकात एक अशी वापरली, म्हणजे त्याला मल्टिपल म्हणतात, ते मल्टिपल फंक्शन जर एकात एक जर वापरली तर त्याला काय असे, त्याला काय असे म्हणतात ते? काय म्हणतात ते? तर त्याला म्हणतात ते नेस्टेड इफ्स. ओके. मिक्स जर केले तर एकापेक्षा जास्त इफ फंक्शन तर त्याला काय म्हणतात ते? नेस्टेड इफ्स. ओके. पुढचा प्रश्न आहे, MS एक्सेल 2010 मध्ये ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर आहे. MS एक्सेल 2010 हे ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर आहे. तर याचं उत्तर आहे चूक. तो ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर नाही आहे, ते ॲप्लिकेशन आहे. ओके. वर्कशीटमधील सिलेक्टेड सिंगल सेलला डॅश डॅश असं म्हणतात, तर त्याला काय म्हणतात ते? ॲक्टिव्ह सेल. ओके. ज्या सेलला आपण सिलेक्ट करतो त्याला काय म्हणतात ते? ॲक्टिव्ह सेल. MS एक्सेल 2010 मध्ये वर्कबुकमध्ये काय काय असते? त्या वर्कबुकमध्ये काय काय असते? तर डॉक्युमेंट नसतं, स्प्रेडशीट मात्र असतं, प्रेझेंटेशन नसतं आणि यापैकी नाही असं नाही. त्याचं उत्तर आहे स्प्रेडशीट. ओके. MS एक्सेलमध्ये काय असतं? स्प्रेडशीट. पुढचा आहे, हा एक एररचा प्रकार आहे, हॅश नेम आणि क्वेश्चन मार्क. तर याचं उत्तर आहे फॉर्म्युला टॅब त्याच्यामध्ये नेम मॅनेजर. आपण याला नेम देता येतं. इफ हे लॉजिकल फंक्शन नाही, तर याचं उत्तर आहे चूक. इफ हे लॉजिकल फंक्शन आहे. ओके. MS एक्सेल 2010 मध्ये डिफॉल्ट झूम म्हणजे किती पर्सेंटेज असते? तर किती पर्सेंट असते? डिफॉल्ट 100 असते. ओके. पाहिला असेल तुम्ही. पुढचा प्रश्न आहे, MS एक्सेल 2010 मध्ये डॅश डॅश हा ऑप्शन इलिस्ट्रेशन ग्रुपमध्ये उपलब्ध आहे. तर कोणता? क्लिप आर्ट हा ऑप्शन इलिस्ट्रेशन ग्रुपमध्ये असतो. कंट्रोल T यामुळे एक्सेलमध्ये टेबल क्रिएट होतो. तर याचं उत्तर आहे बरोबर. MS एक्सेल 2010 मध्ये कोणते पर्याय फॉन्ट ग्रुपमध्ये उपलब्ध नाहीत? कोणते नाही आहेत? तर क्लिअर हा फॉन्ट ग्रुपमध्ये नसतो. ओके. बाकीचे असतात ते. पुढचा प्रश्न आहे, चार्ट ऑप्शन हा डॅश डॅश मेनूमध्ये अवेलेबल आहे. तर कोणत्या मेनूमध्ये अवेलेबल आहे? व्ह्यू. चार्ट. चार्ट हा जो ऑप्शन आहे तो व्ह्यू मेनूमध्ये नसतो, तो इन्सर्ट या मेनूमध्ये असतो. तर याचं उत्तर चुकीचं आहे. हे व्ह्यू नाहीये, याचं उत्तर इन्सर्ट आहे. ओके. MS एक्सेल 2010 मध्ये एका वर्कशीटमध्ये एकूण डॅश डॅश रोज असतात ते. तर किती रोज असतात ते? 1048576 एवढ्या रो असतात ते. हा, याचं उत्तर आहे पहिलं. ओके. खालीलपैकी कोणती अलाइनमेंट MS एक्सेलमध्ये उपलब्ध आहे? टॉप असते, मिडल असते आणि बॉटम सुद्धा असते, म्हणजे याचं उत्तर आहे यापैकी सर्व. ओके. पुढचा प्रश्न आहे, DNS चा लॉंग फॉर्म काय आहे? म्हणजेच फुल फॉर्म. तर त्याचा फुल फॉर्म आहे डोमेन नेम सिस्टीम. ओके. पुढचा प्रश्न, डिफरंट फॉन्टची लिस्ट ही डॅश डॅशच्या ड्रॉप डाऊन ॲरो या बटनवर आहे. तर कोणत्या फॉन्टच्या ड्रॉप डाऊन ॲरो बटनवर असते ती? MS एक्सेलमध्ये डॅश डॅश हा अँड फंक्शनचा करेक्ट सिंटॅक्स आहे. तर कोणता सिंटॅक्स आहे अँड फंक्शनचा? तिसरं उत्तर आहे त्याचं, म्हणजे अँड नंतर ओपन ब्रॅकेट लॉजिकल टेस्ट 1 कॉमा लॉजिकल टेस्ट 2, मग असं तुम्ही इन्फिनाइट टेस्ट वगैरे त्याच्यामध्ये घेऊ शकता. ओके. पुढचा प्रश्न आहे, ऑटोसम हा ऑप्शन डॅश डॅशमध्ये अवेलेबल असतो. कुठे अवेलेबल असतो? फॉर्म्युलामध्ये. ओके. MS एक्सेल 2010 मध्ये शिफ्ट टॅब स्क्रोल बटन कुठे सापडतात? ते बॉटम लेफ्ट कॉर्नरला, जे शिफ्ट टॅब स्क्रोल बटन जे आहे ते. एक नमुनेदार वर्कशीट स्तंभ संख्या किती असते? नमुनेदार वर्कशीट वगैरे हे सगळं मराठीमधून आहे. एक फक्त लक्षात ठेवा,
जो कॉलम आहे, स्तंभ म्हणजेच काय, कॉलमची संख्या किती असते, तर कॉलमची संख्या किती असते, 256, 256. ओके. पुढचा आहे वर्कशीटमधील सिलेक्टेड डॅश डॅशला ऍक्टिव्ह सेल म्हणतात ते. आता थोड्या वेळापूर्वी सुद्धा मी तुम्हाला हा प्रश्न सांगितलेला आहे, फक्त त्याचं उत्तर होतं ऍक्टिव्ह सेल आणि आता इथे याचं उत्तर आहे सिंगल सेल. लक्षात असू द्या. MS एक्सेलमध्ये रोजला डॅश डॅश असे लेबल्स असतात. रोला काय लेबल्स असतात ते 1 2 3 4 5 6 7 आणि असे भरपूर असतात ते. आणि कॉलमला काय असतं ABCD वगैरे हे असे लेबल्स असतात ते. MS एक्सेलमध्ये न्यूमेरिकल डेटाला अधिक चांगला इफेक्ट देण्यासाठी डॅश डॅशचा वापर करतात. तर कसला वापर करतात, चार्टचा वापर करतात ते. ओके. पुढचा प्रश्न आहे MS एक्सेल 2010 मध्ये कोणते पर्याय मर्ज अँड सेंटरमध्ये उपलब्ध आहेत, तर हे सगळे पर्याय असतात ते, म्हणजे याचं उत्तर आहे यापैकी सर्व. एक्सेल सुरू करण्याकरता आपल्याला टास्कबारवरील डॅश डॅश हे बटन क्लिक करावे लागते, तर कोणतं, स्टार्ट हे बटन आपल्याला क्लिक करावं लागतं. वर्कशीटच्या कलेक्शनला डॅश डॅश असे म्हणतात ते, काय म्हणतात ते, वर्कबुक असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे MS एक्सेलमधील डेट फंक्शन आहे, कोणतं, टुडे. टुडे हे काय आहे, डेट फंक्शन आहे. वर्कबुकमध्ये डिफॉल्ट शीट मीन्स म्हणजेच काय, डिफॉल्ट शीट्स नेम्स हे डॅश डॅशवर दर्शवले जाते, म्हणजेच कशावर, शीट टॅबवर. ओके. त्याचं उत्तर आहे तिसरं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक्सेलमध्ये F11 ही फंक्शन की प्रेस केल्यानंतर काय होतं. F11 ही फंक्शन की प्रेस केल्यानंतर क्रिएट किंवा ॲड चार्ट शीट ही चार्ट क्रिएट करण्याची शॉर्टकट की आहे F11. ओके. पुढचा प्रश्न आहे MS एक्सेल 2010 मध्ये कोणते अलाइनमेंट उपलब्ध नाही. आता याच्यामध्ये जे काही आहे, कोणते अलाइनमेंट उपलब्ध नसते MS एक्सेलमध्ये, लेफ्ट असतं, मिडल असतं आणि राईट असतं, पण याचं उत्तर आहे जस्टिफाय. मी लिहिलेलं नाही आहे ॲक्च्युली, ग्राफच राहिलेलं आहे जे पहिल्या प्रश्नाचं उत्तर होतं ते. तर याचं उत्तर आहे